शंकराची पूजा कशी करावी, पंचामृत कसं बनवावं, पंचामृतातल्या एका एका पदार्थाचा शिवपूजेमध्ये जर आपण वापर केला तर त्याचं आपल्याला काय फळ प्राप्त होणार, दूध घातल्यानंतर काय मिळतं, दह्याचा अभिषेक केल्यानंतर काय प्राप्त होतं, तुपाचा अभिषेक केला तर काय फलप्राप्ती होईल, अशा अनेक गोष्टींचं आपण चिंतन करत आहोत। कालच्या सत्रामध्ये सुंदर चिंतन आपण केलं। कालच्या सत्रामध्ये महाशिवरात्रीचा पर्व काळ अगदी आता तोंडावरती आलेला आहे। 26 फेब्रुवारीला महाशिवरात्र आहे। आज 9 फेब्रुवारी तारीख आहे। अगदी जवळ शिवरात्री आलेली आहे। त्या दिवशी तुम्ही पूजा कशी केली पाहिजे। भगवान महादेवाला बेलपत्र आवडतं। एक नाही, आम्हाला हजारो बेलपत्र वाहायचे, पण तेवढी आमच्याकडे उपलब्ध नाही। त्याच्यासाठी काय केलं पाहिजे हे पाहत पाहत आपण भगवान भोळा शंकर किती भोळा आहे, महादेवाच्या मंदिरामध्ये चोरी करायला आलेला एक चोर, त्या चोराला सुद्धा प्रसन्न होणारा हा देव आहे। एक गोष्ट सांगेन मी तुम्हाला की हा देव सरळ आहे, याची भक्ती सरळ आहे। सेवा कमी घेतो आणि जास्त फळ देतो असा एकमेव 33 कोटी देवातला देव म्हणजे महादेव आहे। एक चोरी करायला आला भुरटा चोर म्हणतो, देवा माझी चोरी यशस्वी होऊ दे, तुला तांब्याभर पाणी घाला। शिवकथा ज्या लोकांनी ऐकली त्यांच्या घराच्या रक्षणाची जबाबदारी महादेवानं घेतलेली। भोलेनाथ कुठल्याच ठिकाणी चोरी घडू देत नाहीत। चोर महादेवाला उलट सुलट बोलतो, तू खोटा, तुझी कथा खोटी, हे कथाकार खोटे, लोकांना भुलवतात, फसवतात, म्हणतात तांब्याभर पाण्यानं प्रसन्न होतो, तुला बोली करून गेलो, कुठं चोरी घडली। त्याच्या डोक्यात आला आता आपण तांब्या चोरू म्हातारीचा, पण म्हातारीनं काही तांब्या दिलाच नाही। म्हातारी म्हटली मी आरती ओवाळते, तू घंटा वाजव। त्याला खूप आनंद झाला। तो म्हटला भगवान देत आहे तो चप्पर फाड के देत आहे। देवा तुला तांब्या मागितला, तू 40 किलोचा घंटाच दिला, खरंच तू भोळा आहेस। आणि मग घंटा वाजवू लागला। आजीला म्हणतो पटकन पूजा करून घे, मला आता ध्यान लावायचंय। आणि मग त्या चोराची चोरीची कला चालू झाली। घंटा चोरण्यासाठी नाना प्रयत्न करतो, उड्या काय मारतोय, खाली काय वागतो, वर काय पाहतोय, कान काय खाजवतो, नाक काय खाजवतो, डोकं काय चालवतो, सगळे प्रयत्न त्याचे। शिवलिंगाला पाय तर लागू नये, घंटा तर हाताला यावीच। सरते शेवटी त्या मूर्ख चोरानं काय केलं, घंटा प्राप्त करण्यासाठी शिवलिंगावरच उभा राहिला। शिव मूरत पर ओ चढ़कर हाथ लगाया घंटे पर। जसा तो शिवलिंगावर चढला, भगवान भोलेनाथ डम 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 डमरू वाजवत प्रगट झाले। वहाँ प्रगट हुआ डमरू वाला, हो मेरा भोला है जग से निराला। प्रगट झाले भगवान भोलेनाथ। चोर एवढा घाबरला, त्याला काय बोलावं कळना, तत मम मम करू लागलं। कान पकडतं, हात जोडतं, पाया पडतं, गडबडाला होतं, माफ करा शिवजी, हमें माफ करो, हमारे हाथों से गलती हो गई, हमने बहुत बड़ा अपराध किया, हमें माफ करो। भगवान म्हणतात नाही 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 नाही, तू काही चूक केलेली नाही। हा देव एवढा भोळा, ज्याच्या पिंडीवर ज्यानं 2 पाय दिले त्याला महादेव म्हणतात तुझ्यासारखा भक्तच नाही। काय पाहिजे ते माग। मांग मांग बोले शंकर, ले ले तू मन चाहावर। चोर तो घाबरला। चोर खड़ा कांपे थर थर, देख रहा है इधर उधर।
देवा सचमुच है तू भोला भाला, खरंच तू भोळा आहेस देवा. चोरी करायला आलो न तू म्हणतो जे पाहिजे ते माग. कथाकारानं सांगितलं तसाच तू भोळा आहेस. महादेव म्हटले नाही नाही, तू चोर नाही, माझा भक्त आहे. महादेव म्हणतात अरे कुणी फुलं वाहतं, कुणी पानं वाहतं, कुणी बेलपत्र वाहतं, कुणी पाणी वाहतं, कुणी दूध वाहतं, कुणी मिठाई पेढा प्रसाद मेवा वाहतं, पण तू तर तुझं शरीरच मला वाहिलंस. तुझ्यासारखा भक्तच नाही. कोई मेवा मोदक लाता है, कोई चंदन मुझ पे चढ़ाता है, पर तूने तो अपना तन कर दिया मुझको अर्पण. तू भक्त है मेरा चोर नहीं हो, तेरे जैसा कोई और नहीं हो. काही कळत नाही. कोयणीतल्या मावशा असं काही म्हणत नाहीत, मी तुमचं अजिबात काही सांगत नाही. पण हा पहिल्यापासून चालत आलेला शब्द आहे, तो काही नवीन नाही. माता पार्वती पण म्हणत होत्या, तुम्हाला काही कळतच नाही. चोर चोरी करायला आलाय, शिवलिंगावर पाय दिलं तुम्ही म्हणता माझा भक्त आहे. चोर आहे तो. नाही नाही पार्वती, अगं कोणी मिठाई मेवा वाहतं, यानं तर शरीरच वाहिलं मला. हा म्हणे असं कुठं असतं का. चोर आहे तो, काहीतरी भूलथाप देईल तुम्हाला, जास्तीचे वरदान मागून घेईल. जास्त काही देऊ नका, एका वरदानापेक्षा जास्त द्यायचं नाही. महादेव म्हटले ठीक आहे. मग याच्या समोर प्रगट झाले. म्हणे भक्ता, तुझ्यासारखा भक्त नाही. देवा मी चोर आहे. भगवान म्हणतात तू चोर नाही, चांगला भक्त आहे. महादेव म्हटले सांग तुला काय देऊ. त्यालाही वाटलं खरंच भोळा देव आहे. तो म्हटला देवा मला 3 वरदानं द्या. 3. कोणती कोणती. म्हणे आईला डोळे, पत्नीला धन आणि मला संतान. महादेवाला लगेच लक्षात आलं, पार्वतीनं सांगितलंच होतं 3 वरदानं द्यायचे नाहीत. महादेव म्हटले बघ 3 नाही देऊ शकत, 1च देतो. नाही म्हणे देवा मला 3 वरदानं पाहिजेत. म्हणे 3 देऊ शकत नाही. म्हणे देवा आईला जर डोळे नाही मागितले आणि फक्त पत्नीला धन मागितलं तो आई भांडन मला. आईला डोळे मागितले तर पत्नी भांडल. दोघींनाही मागितलं आणि माझ्या पोटी जर संतान जन्माला नाही आलं तर काहीच उपयोग नाही, सगळंच व्यर्थ जाईल. धन कशासाठी काय कशासाठी. म्हणून 3ही वरदानं मला द्या. महादेव म्हटले नाही नाही 3 वरदानं देऊ शकत नाही. चोर म्हटला देवा 3ही पैकी 1 जरी कमी मागितलं तर उपयोग नाही, पत्नी घरात येऊ देणार नाही. महादेव म्हटले तुझ्या पत्नीची तुला भीती वाटते, ती तुला घरी येऊ देणार नाही, पण माझी पण कैलासात येऊ देणार नाही मला. कारण पार्वतीनं पण सांगितलं 3 वरदानं द्यायची नाही, तू 1च माग. चोर फार चतुर होता. चोरानं पहिले 3 स्वतंत्र वरदानं मागितले होते. महादेव 1 देतो असं म्हटल्यामुळे मग चोरानं एकामध्ये 3 वरदानं मागितले, फक्त शब्द बदलले. म्हणे ठीक आहे भगवान 1 द्या. म्हणे माग. म्हणे देवा मेरी माता सोने के महलों में देखे पोता. भगवान म्हटले तथास्तु. काय मागितलं वरदान. मेरी माता सोने के महलों में देखे पोता. पोता म्हणजे नातू, सोन्याचं महल म्हणजे तेवढं सोन्याचं घर, म्हणजे किती संपत्ती द्यावी लागेल. आणि मेरी माता देखे म्हणजे आईला डोळे पण द्यावे लागतील. भगवंतानं विचारच नाही केला, तथास्तु बोलले. शिवजी वापस आले. पार्वती माताने विचारलं का हो, दिलं का त्या भामट्या भक्ताला तुमच्या. हो म्हणे पार्वती तू सांगितलं तसाच होता. बरं झालं मला सावध केलंस. त्याला 1च वरदान दिलं. 3 मागत होता. काय मागत होता. पण आईला डोळे, पत्नीला धन, त्याला संतान. तुम्ही काय दिलं. 3 नाही दिले, मग 1च दिलं. कोणतं दिलं. म्हणे तो म्हटला की मेरी माता सोने के महलों में देखे पोता. तुम्ही काय म्हटलात. मी म्हटलो तथास्तु.
माता पार्वती म्हटल्या तुम्हाला खरंच काही कळत नाही. म्हणे कसं काय? अहो त्यानं पहिले स्वतंत्र 3 मागितले होते, तुम्ही नाही म्हटलं त्यानं एकात 3 मागितले. म्हणे कसं कसं? म्हणे त्याची माता पाहू दे म्हणजे तिला डोळे द्यावे लागतील आईला, सोन्याचं महल म्हणजे एवढं मोठं धन द्यावं लागेल, आणि पोता म्हणजे नातू पाहू दे म्हणजे त्याला मुलगा द्यावा लागेल. अरे पार्वती माझ्या लक्षातच नाही आलं, महादेवासारखा भोळा देव नाही. एकदा कैलासामध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम चालू झाला. सगळ्या देव्या बोलावल्या हळदी कुंकवाला. मग महिला एकत्र आल्यानंतर मालकाचं कोणी कौतुक करतं, कोणी मालकाबद्दल चुकीचं बोलतं, कोणी खूप फुशारकी मारतं. काही काही महिला तर एकत्र आल्यानं म्हणतात तुमचं बरं आहे, आमचं खूपच अवघड आहे. मग दुसरी विचारते का कशामुळे दुःखी आहात? काय सांगावं, उमऱ्याला साल ठेवले नाही, घराला पत्रे ठेवले नाही. एक तर म्हणते बाई तुमच्या तले साल ठेवले नाही, आमचा तर उमराच ठेवला नाही, पत्रेही ठेवले नाही. कुठेही पडतं, कुठेही पिऊन पडतं, चौकात काही पण बोलतं. वैताग आला. एक तर म्हणते बाई आमच्यानं तर मथुराच पाण्यात घातली. खरं सांगा मला, पाण्यात मथुरा गेली का द्वारका गेली? द्वारका गेली, पण म्हणतात काय मथुरा गेली. काही जणी खूप कौतुक करतात. नवीन लग्न झालेल्या पुरी गावाकडे आल्या, मैत्रिणी भेटल्या पंचमीच्या सणाला. म्हणे कसे तुझे पती? म्हणे खूप छान आहेत, हुशार आहेत. तेवढ्यात एकीच्या मालकाचं पत्र आलं आणि त्या पत्रावरनं गप्पा चालू झाल्या. एक म्हटली बाई आमचे मालक एवढे हुशार आहेत, एवढे हुशार आहेत, त्यांनी लिहिलेलं पत्र दुसऱ्या कुणाला वाचता येत नाही, त्यांचं त्यांनाच वाचता येत, एवढे हुशार आहेत. दुसरी म्हटली बाई तुझ्या मालकापेक्षा माझे मालक हुशार आहेत. म्हणे कसं काय? म्हणे तुझ्या मालकाला तरी तुझ्या मालकानं लिहिलेलं पत्र दुसऱ्या कुणाला वाचता येत नाही, माझ्या मालकानं लिहिलेलं पत्र त्यांचं त्यांनाच वाचता येत नाही. कौतुक करतात एकमेकीत. असं म्हणजे महिला एकत्र आल्या का मग चर्चा चालते, तुमचे मालक काय करतात, आमचे मालक काय करतात, तुमचे मालक काय करतात. सगळ्याजणी गप्पा मारत होत्या. पार्वती गप्प बसली, काहीच बोलली नाही पार्वती, कारण आपला बाबा काहीच करत नाही. सारखा निवांत ध्यान लावून बसलेले असतात आपले पतिदेव. सगळ्या बाया गेल्या, मग पार्वती मात्र ढुसपूस चालू केली. महिलांची ढुसपूस ही लवकर लक्षात येत नाही. भांडे किचन मध्ये आदळायला लागले की तुम्ही सावध होत जा, काहीतरी काम बिघडलंय, समजून घ्यायचं आपण. आणि मग तुम्ही डायरेक्ट म्हणायचं फोन लावून देऊ का, तुझ्या आईला बोलायचं का, तुला जाऊन यायचं का 4-2 दिवस माहेराला. काही गोष्टींची वर्म असतात ते लक्षात घ्यायचं असतं. उगीच किचन मध्ये भांड्यांची आदळापट चालली की आपण समजून घ्यायचं खातं बिघडलंय म्हणून. माता पार्वतीची ढुसपूस लक्षात आली. पार्वती अगं का नाराज झाली? काही तब्येत बरी नाही? कोण काही बोललं? काल हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात काही उनं बावनं बोललं का कोणी? कोण काही बोललं नाही मला. मग एवढी नाराज का झाली तू? काय झालं तुला? म्हणे प्रत्येकाचे मालक काही ना काही उद्योग करता, आमचं काहीच करत नाही, त्याच्यामुळे आम्ही दुःखी आहे. म्हणे काय काम करू तू सांग मला. काहीतरी करावं ना, नोकरी करावं, शेती करावं, उद्योग करा, व्यापार करावं, काहीतरी बिझनेस केला पाहिजे की नाही? काही ना काही आपण केलं पाहिजे. म्हणे पार्वती तू सांग काय करू? नोकरी तर मला जमणार नाही, व्यापार पण मला येणार नाही. मग सगळ्यात सोपं काय? म्हणे शेती आहे, शेती करा. आता शेती सुद्धा सोपी राहिलेली नाही, त्याच्यासाठी सुद्धा अभ्यास लागतो. कोणत्या पिकावर कोणते किडे पडले त्याचा सुद्धा अभ्यास पाहिजे. ते औषध कळालं पाहिजे, खत कोणतं घालावं ते कळालं पाहिजे, कोणत्या वेळेला फवारणी करावी. शेतीचा अभ्यास असल्याशिवाय शेती सुद्धा नीट करता येत नाही. मिरच्या झाडाला लागतात का झाडाच्या बुडात येतात हे जर माहिती नसेल तर मिरच्या लावायच्या भानगडीत पडायचं नाही. त्याचा अभ्यास असेल तर माणसानं त्या क्षेत्रामध्ये काम करावं. काही एक म्हटले कीर्तन करायचं काय अवघड आहे? उद्या आम्ही करू शकतो कीर्तन. गावकरी म्हटले उद्या फक्त कीर्तन झाल्यानंतर महाराजांचा आभार प्रदर्शन करा,
उद्याचं आभार प्रदर्शन जर चांगलं झालं तर काल्याचं कीर्तन तुमचंच. ज्यांनी बोलले होते की कीर्तन करायचं काही अवघड नाही, त्याने दुसऱ्या दिवशी प्रॅक्टिस चालू केली, माईकवर बोलायची. पण सुरुवात अशी झाली, दुसऱ्या दिवशी एकाचा 10वा होता, म्हणे 10व्यापासूनच सुरुवात करू आपण. बोलण्याचं धाडस आलं पाहिजे. माईक हातात घेतला, अर्धा तास याच्यातच घालवला, खोकरण्यात अर्धा तास घालवला आणि मग बोलायला चालू केलं. यांचं दुःखद निधन झाल्या कारणानं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली सकाळपासून श्रद्धांजली दिली. संध्याकाळी महाराजांचं आभार प्रदर्शन करायचं होतं. त्यांना वाटलं आता आपली चांगली प्रॅक्टिस झालेली आहे. लोक म्हटले उठा, हातात माईक घ्या. माईक घेतलं हातात. त्यांना म्हणायचं होतं महाराजांनी खूप छान कीर्तन केलं, त्याच्यामुळे महाराजांचे मनापासून आभार. पण सकाळपासून केलेली प्रॅक्टिस तीच तोंडाला आली. म्हणजे महाराजांचं 1 नंबर कीर्तन झालं, सगळी माणसं खुश झाली, असं कीर्तन झालं नाही. आणि खूप छान कीर्तन केल्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीनं महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. काही सोपं नाहीये, वाटतंय तेवढं काही कोणतंही क्षेत्र सोपं नाही. ज्या त्या क्षेत्रामध्ये प्रगतीपथावर जायचं असेल तर त्याचा अभ्यास असणं फार गरजेचं आहे. भजनानंदी महादेवाला शेती कशी जमल? भजनात 1 नंबर आहेत महादेव. महादेवासारखं भजन कुणी करू शकत नाही. अखंड भजन करतात महादेव. भजन करी महादेव राम पूजी सदाशिवा, राम पूजी सदाशिव, राम पूजी सदाशिव. महादेव कसं भजन करतात? जय श्रीराम, जय 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 श्रीराम, जय श्रीराम, जय 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 श्रीराम, जय श्रीराम. भोलेनाथ म्हटले, अगं पार्वती, शेती करायची का सोपी असते का? सगळ्यात पहिले त्याला शेती पाहिजे. आपला कैलास म्हणजे बर्फानं आच्छादलेला. इथे कुठे जमीन आहे या पहाडीवरती? जमीन पाहिजे शेती करण्यासाठी. दुसरं म्हणजे बैल पाहिजेत, साधन पाहिजे. त्याच्यासाठी हल पाहिजे, म्हणजे नांगर पाहिजे. नांगर हवा, बैल हवा, शेती हवी, मग शेती करता येईल आपल्याला. माता पार्वती म्हटल्या, सारखंच त्या कृष्णाचं भजन करता, मग वेळेला साथ द्यायला पाहिजे. जा कृष्णाकडनं घ्या, त्यांच्याकडे बैल पण आहेत, नांगर पण आहे आणि शेती पण आहे. जाता की नाही तुम्ही? महादेव शंकरा आपल्या कृष्णाचं भजन करता, कृष्णाच्या भेटीला जाता, सगळं तुमचं कृष्णाशिवाय पान सुद्धा हलत नाही, मग तुम्ही जा. महादेव म्हटले ठीक आहे, जातो मी. भोले बाबा आल्यानंतर एवढा आनंद झाला भगवान श्री शंकराला. म्हणे या 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 बाबा, आलात तुम्ही, अहो भाग्य आमचे, काय सेवा करू? म्हणे काही सेवा नाही, थोडी मदत पाहिजे मला. म्हणे काय मदत पाहिजे? म्हणे मला शेती करायची आहे आणि शेती करण्यासाठी तुमच्याकडून मला मदत पाहिजे. काय देवा, काय शेतीसाठी काय मदत देऊ? म्हणे मला बैल पाहिजेत. अहो म्हणे एवढ्या मोठ्या गायी आहेत, 9 लाख गायी, आणि त्या 9 लाख गायीचे कितीतरी खोंड आहेत. तुम्हाला जो आवडेल तो बैल घ्या. म्हणे नांगर? म्हणे आमच्या दाऊ भैयाचं साधनच नांगर आहे, शस्त्र त्यांचं. नांगर त्यांच्या खांद्यावर, तो देऊन टाकतो मी. शेती? म्हणे एवढी मोठी शेती, कुठे तुम्हाला शेती करा, काही अडचण नाही. म्हणे देवा सगळं खरं झालं, तुम्ही सगळं दिलं, पण एक विचारायचं राहिलं मला पार्वतीला, शेतामध्ये काय पेरू म्हणून. म्हणे मी सांगू का तुम्ही सांगतात? म्हणे कृष्ण तुम्ही नका सांगू, जिनं शेती करायला सांगितली तिलाच जाऊन विचारतो. आता त्यांना तरी शेती माहिती होती का? दोघही सारखेच आले महादेव. म्हणे पार्वती, शेती काय, कशाची शेती करायची, सगळं द्यायला तयार आहेत कृष्ण, पण काय शेतात पेरायचं ते मला माहित नसल्यामुळे मी तुला विचारायला आलो, काय पेरू? माता पार्वती म्हटलं, हे पहा, मला पण जास्त काही त्याच्यातलं माहिती नाही. तुमच्या मनानं पेरा किंवा कृष्णाला विचारा, पण सगळं जमिनीच्या वरचं जे आहे पीक, ते सगळं आपल्याला घ्यायचं. आणि कृष्णानं आता नांगर दिला, बैल दिली, शेती दिली, म्हणजे काहीतरी वाटा कृष्णाला द्यावाच लागेल आपल्याला.
पण बोली अशी करा, जमिनीच्या वरचं सगळं पीक आपल्याला आणि जमिनीच्या खालचं कृष्णाला. माता पार्वतीनं शिकवलं. भगवान म्हटले काही हरकत नाही, तू जसं सांगशील तसंच मी करणार. आले महादेव. म्हणे भगवान कृष्ण भगवान म्हणे बोला देवा. म्हणे तुम्ही मला नांगर दिला, बैल दिली, शेती दिली, याचा मोबदला काय देऊ तुम्हाला? काही नाही म्हणे देवा, तुम्हाला जे वाटतंय ते मला द्या, तशी काय अडचण नाही. नाही दिलं तरी चालेल. नाही नाही म्हणे, कुणाचं फुकट घेऊ नये, काही ना काही मी तुम्हाला त्याच्यातला मोबदला देतो. म्हणे महादेवा तुम्हीच सांगा, तुम्हाला काय मोबदला द्यावा वाटतो? म्हणे मला असं वाटतंय की जमिनीच्या वरचं सगळं पीक मला घ्यावं आणि खालचं पीक तुम्हाला द्यावं. मग कृष्ण भगवान म्हटले काही हरकत नाही, खालचं मला द्या, वरचं तुम्ही घ्या. हो म्हणे पण काय पेरावं तेच कळना. कृष्ण भगवान म्हटले बटाटे पेरा, काही हरकत नाही, पेरा बटाटे. महादेव म्हटले एक नंबर तुम्ही सांगितलं, सुचवलं मला. महादेवानं सगळे बटाटेच पेरले. एक कृष्ण भगवंताचा बैल घेतला आणि एक स्वतःचा नंदी जुंपला आणि दादांचा नांगर शेतामध्ये. मग सगळी सुंदर शेती केली, रात्रंदिवस पाणी दिलं, भजन बंद झालं आणि हेच काम चालू लागलं. 3 महिन्यामध्ये चांगले बटाटे आले, असा हिरवा पाला असं उंच उंच झालं, जमिनीवर आलं सगळं पीक. तरी महादेव मनाचे बटाटेच दिसणार वर कसे काय लागले नाहीत. आता बटाटे कुठं वर असतात का, खाली असतात जमिनीमध्ये. बटाटे दिसणार. 3 महिने वाट पाहिली तरी पण काही बटाट्याची ना. जाऊ द्या म्हणे, काहीतरी बियाणं खराब लागलं असेल आपल्याला. मग सगळा तो वरचा पाला कापून घेतला, त्याच्या पेंड्या बनवल्या, गाडा जोडला, त्याला सगळं भरलं आणि मग गोपाल कृष्ण मदत करू लागले सगळं बांधायला. म्हणे देवा बोलीप्रमाणे सगळं वरचं तुम्ही घ्या, तुम्ही आता जाऊ शकता, खालचं मला घेतो. अशी गाडी थप्पी भरली, असं जाम भरून दिला आणि भगवान गेले. पार्वतीनं लगेच आरतीचं ताट आणलं. माझ्या मालकानं काहीतरी काम केलं, असे आरती ओवाळली, पाया पडली. म्हणे देवा 3 महिने खूप शेतीमध्ये तुम्ही कष्ट केलं, चांगलं पीक आलं असेल. हा म्हणे पार्वती अख्खी गाडी गच्च भरली बघ, एवढं छान पीक आलं. म्हणे काय केलं होतं? म्हणे बटाटे केले होते. म्हणे कुठे आहेत बटाटे? म्हणे पहा ना गाडीमध्ये. सगळा पाला उचकावून पाहिला, एकही बटाटा नाही त्याच्यामध्ये. म्हणे भोलेनाथ असे कसे बटाटे केले? नाही म्हणे तू म्हटली होती ना जमिनीच्या वरचं आपल्याला, खालचं कृष्णानं घेतलं आणि वरचं आपल्याला दिलं. म्हणे एवढे भोळे आहेत तुम्ही. बटाटे कुठं वर झाडाला लागत असतात, खाली असतात ते. अरे पार्वती मला लक्षातच नाही आलं. बर बघा कृष्ण चतुर आहे, खूप चालाक आहे कृष्ण. तुम्ही थोडस बुद्धी चालवत जा. पण आता काय करू? म्हणे जा परत शेती करा आणि आता कृष्णाला बोली करा की जमिनीच्या खालचं आम्हाला आणि वरचं तुम्हाला. महादेव म्हटले ओके काही हरकत नाही, जातो. मग काय पेरू? म्हणे मला पण त्याच्यातलं कळत नाही, कृष्णालाच विचारा. म्हणे भगवान मागची शेती 3 महिन्यातली 1 नंबर झाली. पार्वती खूप खुश झाली आणि आता अजून सुद्धा शेती करायची आहे, पण आता जमिनीच्या खालचं पीक आम्हाला आणि वरचं पीक तुम्हाला. गोपाल कृष्ण म्हटले काही हरकत नाही. हा म्हणे पण काय पेरू शेतामध्ये? म्हणे बघा लगेच बटाटे पेरले तर उगवणार नाहीत, कारण बियाणं बदलून पाहिजे काहीतरी. म्हणे तुम्ही सांगा काय करू? म्हणे आता बाजरी पेरा. काही हरकत नाही. 2 बैल जुंपली, खळद नांगर चालू झाला, टिफन वगैरे चालू झाली, पेरली सगळी बाजरी. एवढी छान बाजरी आली, एवढे छान कंस लागली. आणि मग कृष्ण भगवान आले. म्हणे देवा 3 महिने झाले वरचं पीक काढल्याशिवाय खालचं काढताच येत नाही. गोपाल कृष्णानं सगळं वरचं पीक काढून घेतलं, घरी पोतेच्या पोते नेऊन लावले. महादेवाला म्हटले आता खालचं काढून घेऊन जातो मी. खाली काय होतं? सगळे बाजरीची बुडं, सगळी बुडं जमा केली. घामानं घाम झाले. महादेव नंदीला पण घाम फुटला. म्हणे आमच्या देवाला काहीच कळत नाही, खायला सुद्धा काही नाही, आता काही बुडं खायची काही. सगळं गाडीमध्ये गच्च भरलं. आले पार्वती माता खुश झाले. म्हणे आता काही ना काही पराक्रम केलाच असेल. माता पार्वती म्हटल्या काय आणलं ह्या वेळेला? म्हणे काय गाडी गच्च भरलेली, तुला वाटतंय ते घे. त्याच्यात पाहिलं तर सगळी बाजरीची बुडच, काहीच नाही त्याच्यामध्ये. म्हणे देवा तुम्हाला काहीच कसं कळत नाही? म्हणे माझं काय चुकलं? तू तर म्हटली होती व खालचं आपल्याला वरचं कृष्णाला.
म्हणे कृष्ण चालाक आहे. म्हणे आता काय करू? म्हणे आता असं करा, कृष्ण भगवंताला परत जा, शेती करा. आणि शेती करताना म्हणा वरचं कृष्णाला, खालचं कृष्णाला, मधलंच आपल्याला, असं बोली करायची. भोलेनाथ म्हटले ओके, काही हरकत नाही, तू अशा खूप चांगल्या चांगल्या मला टिप्स देत जा पार्वती, म्हणजे मी खूप छान पद्धतीने शेती करत. कधी कधी आपल्या पण पार्वतीची गडबड होत असते, लक्षात घेत जा. सगळं काही काही डोकं आपलं पण चालवलं पाहिजे. मग माता पार्वतीने चांगली टिप्स दिली आणि भगवान भोलेनाथ आले. म्हणे कृष्ण भगवान अजून शेती करायची, काही हरकत नाही भोले बाबा, सगळं रान तुमच्यासाठी मोकळे, काही हरकत नाही. वाटल तो बैल घ्या, जो पाहिजे तो नांगर घ्या, तुमच्या नंदीला सुद्धा आराम द्या, आमची सगळी बैल जोडा, पण शेती करा, काही हरकत नाही. हा म्हणे पण बोली यावेळेला अशी आहे. म्हणे तुम्ही सांगताल ती बोली मला मान्य आहे. म्हणे बोली अशी आहे, जमिनीच्या खालचं पण तुम्हाला, जमिनीच्या त्या वरचं पण तुम्हाला, मधलंच आम्हाला. कृष्ण भगवान म्हटले काही हरकत नाही, तुम्ही जसं म्हणताल तसं. म्हणे मग आता काय शेतामध्ये बियाणं पेरू? म्हणे मका पेरून टाका. बर, मका पेरली. मका पेरल्यानंतर 3 महिन्यांनी एवढी छान मका आली, पण वरचे शेंडे नाही, वरचं आम्हाला खालचं आम्हाला, असं महादेव म्हटले होते की खालचं पण आम्हाला, वरचं आम्हाला, मधलं तुम्हाला. म्हणजे पहिले बटाटे पेरल्यामुळे खालचे यांना भेटावं वाटत होते, वर मका ज्वारी बाजरी लागल्यामुळे वरचं पण त्यांना पाहिजे. त्यांना वाटलं फक्त जमिनीत खाली आणि वर पिकाला वर दोन्हीकडेच पीक येत असतं, मध्ये येतच नाही, असं त्यांना वाटलं. म्हणून त्यांनी बोली केली की खालचं पण आम्हाला, वरचं पण आम्हाला, मधलंच तुम्हाला. कृष्ण भगवान म्हटले काही हरकत नाही, मका पेरून टाका, वरचं तुम्हाला द्या, खालचं तुम्हाला द्या, मधलं मला द्या. पेरली मका, 3 महिन्यात जाम सुंदर मका आली. भोलेनाथ खुश झाले. म्हणे कृष्ण भगवान म्हणतात देवा काय तुमच्या हाताला बरकत यावं, का कोणतं जरी पीक घेतलं तर भरभरूनच पीक येत आहे ना. हा म्हणे कृष्ण भगवान आलं चांगलं, देवा आता बोलीप्रमाणे वरचं तुम्हाला घ्या, खालचं तुम्हाला घ्या, मधलं मला द्या. अगोदर मधलं मी काढून घेतो, म्हणजे वरचं आणि खालचं तुम्ही घेऊन जा. मकाच्या वरचे पानं, खालचं बूड सगळं गाडीत भरलं, दिलं पाठवून. माता पार्वती म्हटल्या वा वा वा, मालक आले. आता ह्या वेळेला काय केलं? म्हणे काय दाखवा? म्हणे पार्वती तू सांगितलं होतं खालचं आपल्याला, वरचं आपल्याला, मधलं कृष्णाला. मधलं कृष्णाने घेऊन गेला, वरचं खालचं आपल्याला दिलं. पाहिलं तर सगळे पानं मकाची बुडच होते, दुसरं काहीच नव्हतं. म्हणे देवा तुम्हाला काहीच कळत नाही, काय केलं होतं तुम्ही ह्या वेळेला? म्हणे मका केली होती. अरे रे रे रे, जेच का दोघांचे जोरात भांडणं चालू झाले. तेवढ्यात कृष्ण भगवंतानं 3 गाड्या भरल्या. एका गाडीमध्ये ज्वारी, एका गाडीमध्ये मका आणि एका गाडीमध्ये बटाटे भरले. 3 गाड्या कैलासामध्ये आल्या. गोपाल कृष्ण आले. म्हणे आई भांडणं खेळू नका, तुमचे महादेव भोळे आहेत. या भोळ्या महादेवाला भजनाशिवाय दुसरं काही जमत नाही. शेतीतली कामं महादेवाला सांगू नका. महादेवानं जे शेतामध्ये कष्ट केलं, काम केलं, त्याचं सगळं घेऊन मी आलेलो आहे. ही पहा बटाट्याची गाडी, ही मकाची गाडी, ही बाजरीची गाडी, आणि हे सगळं धान्य भरून मी घेऊन आलेलो आहे. आता हे तुम्ही घेऊन टाका. उमापती महादेव की जय. किती भोळे आहेत महादेव, महादेवासारखा भोळा देव नाही. शिव भोळा चक्रवर्ती, शिव